अप्लाय कर, स्माईल कर म्हणतात. आणि हे सगळं जे असेंब्ली आहे हे सगळं आपल्यासारख्या गरीब देशांमध्ये टाकतात आणि सगळं महत्वाचं जिथे पैसा आहे, जिथे मूल्यवर्धन मोठ्या प्रमाणात आहे, हे सगळं परदेशात. ते आपल्याकडे काय होतं, कारण आपल्याकडे लेबर स्वस्त, चीनमध्ये लेबर स्वस्त होतं, पण मधल्या काळामध्ये चीनने खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, शिक्षणात गुंतवणूक केली, आरोग्यात गुंतवणूक केली. त्यामुळे चीनमध्ये आता जो कामगार आहे तो आपल्यापेक्षा कैक पटीने कार्यक्षम. आज आपल्यापेक्षा व्हिएटनाममध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे. व्हिएटनाम सारख्या देशामधल्या शाळा आपल्या जे जागतिक दर्जाचे आहे आणि म्हणून व्हिएटनामला आपण गरीब देश म्हणतो. त्यांचं दरडोई उत्पन्न आपल्या दीडपट आहे. व्हिएतनाम हा श्रीमंत देश आहे आणि आपल्याशी तो भयंकर स्पर्धा करतो. त्यामुळे हे प्रकल्प जर आपल्याकडे यायचे असतील ते येणार नाही आणि ते यावेत म्हणून आपल्याला आपल्या खिशातून प्रचंड पैसा खर्च करायला लागतो. उदाहरणार्थ मेक इन इंडियामध्ये आपण जे सबसिडी 50% सबसिडी देतो. आता मध्ये महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आम्ही टावर बरोबर एक प्रकल्प केलेला आहे, त्याच्यामध्ये 90,000 कोटी गुंतवणूक आहे आणि त्याच्यामध्ये 90,000 कोटी गुंतवणूकमध्ये 45,000 कोटी भारत सरकार घालणार आहे सबसिडी म्हणून. आणि नोकरी किती तयार होणार आहेत? 15,000. म्हणजे एक नोकरी आपल्याला 3 कोटीला पडते. तर ही प्राथमिकताच माझ्या मते चुकीची आहे. आपल्याला आपण जे आतापर्यंत केलं नाही, आपल्याला शिक्षणात गुंतवणूक करायला पाहिजे, आरोग्यात गुंतवणूक करायला पाहिजे. आपला प्रामुख्याने प्रश्न आमच्या 7वीच्या पोराला दुसरीचं पुस्तक येत नाही हा आहे. आमच्याकडे प्रामुख्याने प्रश्न कुपोषणाचा आहे, आपल्याकडे प्रामुख्याने प्रश्न पायाभूत सुविधांचा आहे. तर या गोष्टींवर आपण फोकस करणं अधिक गरजेचं आहे आणि या गोष्टींवर आपण फोकस केला तर इव्हेंच्युअली आपल्याकडे आपण लोक तयार होतील आणि मग ते त्यांचे मार्ग शोधून काढतील. म्हणजे प्रकल्प आणणे, महाराष्ट्रात किती परकीय गुंतवणूक आली हा माझ्या दृष्टीने प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रातल्या मुलांना किती पुस्तकं वाचता येतात आणि त्यांचे आरोग्य किती आहे आणि महाराष्ट्रातल्या महिलांची परिस्थिती काय आहे माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचा प्रश्न. यानंतर आपण अनास्कर साहेबांच्याकडे वळू. सहकार क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सध्या सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याला जोडून आपण या राज्यातील सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण सद्यस्थिती आणि याला अधिक गतिमान करण्यासाठी सहकाराला या सहकारी शिक्षण प्रशिक्षण व्यवस्थेमध्ये काय करता येऊ शकेल यावरती आपण बोला. हा थोडा नाजूक प्रश्न आहे. तर तुम्ही आता सांगितलं की केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झालं, त्याच्याबद्दल अनेक डिबेट आहेत. या नवीन सहकार मंत्रालयाने नेमकं सहकार चळवळ सक्षम झाली आहे का, होती आहे का, नेमकं उद्दिष्ट काय? वास्तविक सहकार हा विषय राज्याच्या सूचीत आहे, स्टेट लिस्टमधला विषय आहे आणि केंद्रामध्ये फक्त मल्टी स्टेट सहकारी संस्था येतात. त्यामुळं केंद्रामध्ये जे मंत्रालय स्थापन झालं 2021 साली स्वतंत्र अमितजी शाह सारखे नेतृत्व त्याला दिलं गेलं. तर फक्त त्यांचा उद्देश मल्टी स्टेट पुरताच मर्यादित आहे का? पण त्यांचे नेमकं आता त्यांचं धोरण जर तुम्ही पाहिलं तर नवीन धोरण येतं. आता आधीचं धोरण 2000 साली वाजपेयी सरकारच्या काळामध्ये सहकार धोरण राष्ट्रीय तयार झालं. त्याच्यात 22 वर्षामध्ये नवीन धोरण कुठं तयार झालं नव्हतं, ते आता तयार होत आहे आणि हे धोरण आता पंतप्रधानांच्या टेबलावर आहे, ते बाहेर येतं. त्याने बघा यामध्ये हळूहळू थोडंसं सहकाराच्या मूळ तत्वांमध्ये बदल झालेला दिसतो. मूळ तत्वांमध्ये संख्यात्मक बदल आहे का? आता नक्कीच त्यांनी आता सांगितले प्रत्येक गावामध्ये एक असं एक नवीन पॅक्स, ही विविध कार्यकारी संस्था, 2 लाख कार्यकारी संस्था आम्ही उभ्या करणार आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी साखर इंडस्ट्रीला एक 10,000 कोटी रुपयाचे इन्कम टॅक्स सूट दिली. दुसरीकडे सवलत देणं वगैरे हा भाग वेगळा. पण पूर्वी सहकार म्हणजे समान गरज असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांची गरज भागवण्याचं एक चालू केली चळवळ, अशा प्रकारे ते सहकाराचं तत्व. आता मात्र या नवीन सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर त्याच्याबरोबर एक सामाजिकतेबरोबर एक कमर्शियलायझेशन किंवा एक व्यापारी वृत्ती पण या सहकारामध्ये त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे व्यापारी वृत्ती आणि सामाजिक वृत्ती यांचं एकत्रीकरण या नवीन धोरणामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये नवीन अनेक 5 मोठमोठ्या सहकारी संस्था राष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्थापन केल्या. तुम्ही जर बघायला जाल तर इफ्को जे आहे त्याचं जगामध्ये आज या 300 प्रबळ सहकारी संस्था आहेत, त्यामध्ये भारतातल्या 15 आहेत. त्यामध्ये इफ्को, अमूल, लिज्जत, आता या सगळ्या लोकांना समजा लिज्जतचं उदाहरण घेतलं तर माझ्या आईने लिज्जतचं